पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात मोठी घडामोड जी आहे ती आज घडलेली आहे. तब्बल 22 माजी नगरसेवक असतील, काही पदाधिकारी असतील, त्यांनी थेट भाजपमध्ये आज प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा प्रवेश झाला असल्याची चर्चा देखील या ठिकाणी सुरू आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भोसरीचे आमदार महेश लांडगे आहेत. दादा, काय सांगाल? 22 नगरसेवक असतील, काही पदाधिकारी असतील, मोठं भगदड तुम्ही राष्ट्रवादीला पाडलेलं आहे, कसं पाहता? ह्याला असा शब्द वापरू नका. हे पहा, शेवटी लोकशाही आहे, ज्याला त्याला आपला विचार करण्याचा अधिकार आहे. आणि त्यांना भारतीय जनता पार्टीच्या जे काय आमचे नेतृत्व आहे आदरणीय देवेंद्र भाऊ आणि आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत रविदादा, यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा झाली, त्यांनी व्यक्त केली. आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांकडे तशी मांडली. ते म्हणले त्यांच्याशी चर्चा करा, काय काय त्यांच्या संदर्भात त्यांचे म्हणजे पुढली शहरासंदर्भातले काय काय विचार मग ते विचारल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि आज 22 लोकांनी जवळजवळ प्रवेश केलेला आहे. आगामी काही दिवसात आता आणखी काही नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी ते देखील संपर्कात आहे का, आणि ते कधीपर्यंत प्रवेश करतील? तसे आहेत पहा, ज्याला त्याला आम्ही म्हणजे स्वतःहून लोक अप्रोच होतं, ते त्यांना वाटतं की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आमचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई, आमचे प्रदेशाध्यक्ष रविदादा असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, यांच्या नेतृत्वात काम करण्यात म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता मागच्या 5-10 वर्षापासून त्यांच्याबरोबर काम करतोय. महापालिकेला 2017 पासून आम्ही आत्तापर्यंत आम्ही शहराला, वाढत्या लोकसंख्येला किंवा वाढत्या शहराला येणाऱ्या समस्या लक्षात ठेवून पुढल्या 25-30 वर्षामध्ये काय गरजा पडतील याच्यावर आम्ही काम करतो. त्यामुळे सगळ्यांना वाटलं की यांच्याबरोबर काम करावं आपण आणि शहराच्या बरोबर राहू. आज पाहिलं तर अनेक नगरसेवक त्या ठिकाणी आले. पालकमंत्री अजित पवारांना थेट तुम्ही आव्हान दिलेलं या ठिकाणी पाहायला मिळते. आता म्हणजे आगामी महापालिकेत दादा विरुद्ध दादा असा सामना रंगेल का? नाही, असं काय तुम्ही वेगळीकडे विषय घेऊ नका. शेवटी महायुतीतले आम्ही घटक पक्ष सगळे एकत्र राज्यात केंद्रात काम करणारे सगळे पक्ष आहेत, नेते मंडळी आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये याच्या अगोदर अनेक राजकीय पक्षातले लोकप्रतिनिधी तिकडं त्यांच्या पक्षात पण गेले, अजून दुसऱ्या पक्षात गेले, पण तो त्यांचा हक्क आहे ना. शेवटी त्यांनी त्यांच्या निर्णय, त्यांना ज्यांची विचारप्रणाली आवडते तसं ते जातात. तसंच आमचा ह्या पण आजचा जो पक्ष प्रवेश आहे, तर आमचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू असतील, आमचे सहकारी शंकर शेठ असतील, अमितजी असतील, उमाताई असतील किंवा शहरातले मोठे नेते असतील, या सगळ्यांची चर्चा करूनच आम्ही तो केला आहे. असं काही कुणाला शह देण्यासाठी असं नाही. दादा विरुद्ध दादा सामना तरी होणारच ना आता. असं नाही, तुम्ही काहीतरी हे करू नका. शेवटी ते आमच्या महायुतीतील एक सरकारमधील एक जबाबदार म्हणजे पदावर आणि जबाबदार नेते आहेत ते, त्यांच्याबद्दल असं माझ्या मनात बिलकुल नाही. आपण पाहिलं तर आता निवडणुकीचं वारं वाहू लागले. महाविकास आघाडी आता एकत्र येऊ लागली. अनेक पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत महाविकास आघाडीसोबत जाण्यात. त्याला कसं टॅकल करणार तुम्ही आता? नाही पहा, युतीच्या संदर्भामध्ये आमच्या चर्चा चालूच आहेत ना. जसं योग्य पडेल तसं कार्यकर्त्यांची चर्चा करून प्रत्येक प्रभागात महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांचे जे कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करून जिथं युती करता येईल तिथं ज्यांना योग्य प्रकारे न्याय मिळते त्यांच्या. महाविकास आघाडीला कसं तुम्ही हे करणार, सामोरं जाणार? महाविकास आघाडीला इथं शहरात आता सगळे एकत्र होऊ लागलेत ना, की त्यांच्याकडून बोलण्यात येते की भ्रष्टाचारी भाजपला रोखायचं, आम्हाला त्यासाठी आम्ही कुणासोबत युती करू. ते बघा, त्यांना काय बोलायचे, त्यांना काय त्यांच्या अजेंडा असेल हा तर त्यांनी ठरवायचा. आमचा विकासाचा अजेंडा आहे. विकासाच्या अजेंडावर आम्ही शहरामध्ये आम्ही दाखवू शकतो की मागच्या 50 वर्षात काय घडलं नाही, आम्ही काय करतो ते, आम्ही काय केलं आहे 7 वर्ष. त्यामुळं आम्ही तिकडं लक्ष न देता आम्ही आमचं काम जे काय चाललंय विकासाचं ते चालू ठेवणार. नक्कीच आपण पाहिलं तर आज मोठी राजकीय घडामोड जी आहे ती पिंपरी चिंचवड शहरात घडलेली आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 22 पेक्षा अधिक नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळेच आगामी महानगरपालिकेत आता अजितदादा विरुद्ध महेशदादा असा सामना जो आहे तो रंगताना आपल्याला एकूणच पाहायला मिळणार आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.